नमस्कार मैत्रिणींनो. आता संक्रांत आली आहे, तर आपण तिळगुळचे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे किसलेला गूळ, तीळ आणि शेंगदाणे. तर मी शेंगदाणे पण टाकते. गूळ आणि शेंगदाणे आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात. त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला आज नवीन पद्धतीचा पाक शिकवणार आहे. त्याच्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये किसलेला गूळ टाकला आहे. पाणी न टाकता पाक तयार करते. त्याच्याने काय होतं, आपला गॅसही वाचतो आणि पाकही एकदम छान पाहिजे तसा कडक तयार होतो. तर हा असा पद्धतीने गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला एका डिशमध्ये थोडं पाणी घेऊन चेक करायचा की असा खडा बांधला गेला आहे का. कडक पाक झाला की ते आपल्या मिश्रणामध्ये करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी शेंगदाणे भाजून आणि फुटा करून घेतलेले आहेत. तो मिक्सरमधून नाही काढायचा, चांगला नाही लागत, असं अधूनमधून क्रंची छान लागतं. अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे. तो छान मिक्स करून घ्यायचा आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही नक्की असा पाक तयार करून बघा. एकदम झटपट तयार होतो आणि आपल्याला एकट्याला पण लाडू बांधता येतात. काही घाई होत नाही, पाकही लवकर कडक होत नाही. तर अशा पद्धतीने आमच्या घरी तीळ आणि शेंगदाणे एकत्र केलेले लाडू खूप आवडतात. तर तुमच्या घरी कसे आवडतात ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली तेही मला तुम्ही सांगू शकता. थँक्यू. तुम्हाला सर्वांना हॅपी संक्रांत.